मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक नाही। मराठा समाजाच्या रितसर कुणबी नोंदी मिळून सुद्धा सरकारने सगळे सोयरे कायदा अंमलात आणला नाही। त्याऐवजी मराठा समाजाला कायद्यात न टिकणारं 50% वरचं फसवं 10% आरक्षण देऊन समाजाची घोर फसवणूक केली आहे। याची चीड सकल मराठा समाज बांधवांमध्ये निर्माण झाली आहे। सगळे सोयरे कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी यासाठी आज मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरातील तरोडा खुर्द परिसरात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। याबाबत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी पवन जगदंबवार यांनी। सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 ते 1 या वेळेमध्ये रास्ता रोको करण्यात आलेले, त्याच पार्श्वभूमीवर आज तरोडा या ठिकाणी सुद्धा मुख्य रस्त्यावरती रास्ता रोको अत्यंत शांततेच्या मार्गाने होत आहे। गेली अनेक वर्ष झालं मराठा समाज आरक्षणाची झगडत आहे, परंतु 17 तारखेला वाशी या ठिकाणी सगळे सोयऱ्यांसाठी जे मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेश काढावा अशी त्या ठिकाणी विनंती केलेली होती, त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही। परंतु त्या पार्श्वभूमीवर सन्माननीय मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसलेले आहेत आणि हा उपोषण करत असताना त्यांनी सकल मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे की प्रत्येकाने या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचा आहे। आणि आज 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असेल, वृद्ध असतील, पेशंट असतील, रुग्णांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गैरसोय होणार नाही याची खातिरदारीच्या सूचना आम्हाला थेट सराटीवरून प्रसारमाध्यमाद्वारे जरांगे पाटील यांनी दिलेल्या आहेत। त्या सूचनांचं अत्यंत प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी पालन करत, आपण जर आता पाहिलं असेल तर अनेक ॲम्ब्युलन्सला या ठिकाणी आपल्या मराठा सेवकांनी वाट करून दिलेली आहे। कोणालाही कुठलाही त्रास न देता अत्यंत शांततेच्या मार्गाने बहुसंख्य तरोडावासीय आणि आजूबाजूच्या परिसरातील मराठा समाज बांधव भगिनी या ठिकाणी आज उपोषण करत आहेत। हे उपोषण 1 वाजेपर्यंत असंच चालू आहे। संघीय सोयऱ्याबाबत जर कायदा झाला नसेल तर मराठा समाज पुढील भूमिका काय घेणार आहे? खरं तर उद्या याच संदर्भामध्ये सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी एक अत्यंत महत्त्वाची तातडीची बैठक बोलावलेली आहे। त्या बैठकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील समाज हा एकत्र झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मार्गदर्शन करतील। त्यांचे मार्गदर्शन झाल्याच्या नंतर प्रसारमाध्यमामार्फत पत्रकार परिषद घेऊन ज्या सूचना मनोज जरांगे पाटील देतील त्या सूचनांचं पालन हा पूर्ण महाराष्ट्रभर करणार। सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत। फक्त जरांगे पाटलाला या महाराष्ट्रामधलाच मराठा समाज नसून तर अखंड भारतामधला, कर्नाटकामधला मराठा समाज सुद्धा सक्षमपणे त्यांच्या पाठीशी आहे। कारण हा मराठा रक्तामध्ये ज्या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये मराठा समाज आहे। आज मनोज जरांगे पाटलांनी जी ओबीसीची मागणी केलेली आहे ते मागणी आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण झाली पाहिजे। पुन्हा येणाऱ्या काळामध्ये कर्नाटकामध्ये सुद्धा ते मनोज जरांगेच्या नेतृत्वाच्या ह्याच्यामध्ये आम्ही मराठा समाज कर्नाटकमध्ये सुद्धा लढण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहोत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।